यो व्हॉट्सअप गाईज, मी तुमचा मित्र यश घरात पुन्हा एकदा घेऊन आलो ब्रँड न्यू ब्लॉग. तर आज आहे म्हणजे आज मी का आलोय म्हणजे हा फालतूचा प्रश्न आहे. तर असा प्रश्न आहे की आजचा आहे शनिवार आणि उद्या आहे संडे आणि संडेला करणार आम्ही संडे राईड. या संडे राईडला आमच्याकडे एक मस्त की प्लॅन आहे की तुम्हाला लास्ट ब्लॉग आठवत असेल म्हणजे जो मी पार्ट 1 रिलीज केला आणि पार्ट 2 अजून रिलीज करायचा बाकी आहे. तर मी पार्ट 1 रिलीज केला आहे, त्याच्यात आपण गेलो इस्कॉन टेम्पलला चाललेलो. तर इस्कॉन टेम्पल बंद झालं. तर ह्या संडेला आमचा एक ग्रुप आहे, ग्रुपचं नाव आहे मोटर रायडर 100cc. तर असा आमचा एक ग्रुप आहे, त्याच्यात आम्ही अशी 5-6 पोरजण आहोत. तर आम्ही असा राईडचा प्लॅन केला आहे आमच्या. त्याच्यात आमच्या सर्वांच्या गाड्या प्रत्येकाची पर्सनल फक्त मी आपल्या एलेच्या गाडीवर येणार आहे, कारण का माझ्याकडे गाडी नाही आहे पण ती लॉंग राईडसाठी चांगली नाही. तर उद्या आपण प्लॅन करणार आहोत 200 किलोमीटरची लगभग राईड असेल. तर आपण तिकडे जाणार आहोत. तर हा ब्लॉग मी आज शूट करतो कारण का उद्या सकाळी लवकर निघायचं आहे, समथिंग 6-7 वाजता. तर सकाळी माझ्या लक्षात नाही राहिलं तर म्हणून मी आत्ताच हा करून ठेवतो आहे. तर आता ब्लॉग चालू करूया आपण आणि भेटतो तुम्हाला उद्या डायरेक्ट सकाळी जेव्हा आपण निघू तेव्हा. तर मित्रांनो, आता आपण आपल्या डेस्टिनेशनवर पोहोचलेलो. म्हणजे डेस्टिनेशन म्हणजे आपल्या स्टार्टिंग पॉईंट जो आहे आजच्या ह्याचा. अरे 2 मिनिट एक कॉल आले, तो कॉल उचलून. तर मित्रांनो, आता आपलं फोनवर बोलत झालं. ते काय विषय झाला आहे की आपल्या एलेच्या गाडीत हवा कमी होती, त्या गाडीत हवा भरायची होती. तर तो हरसाठी थांबला आहे, हर्ष येईल त्यानंतर मग तो येते. ती दोघं जण आता तिथपर्यंत आपल्याला टाईमपास करायला लागेल. याची फुल पंपवर थांबलो आहे मी इथं. तर आता तो आला की निघूया पुढं काय आहे ते बघू. ओके. तर मित्रांनो, इथून निघालं आपल्याला जिथं काय हवा नाही भेटली. तर आता आपण चाललो पुढं. आता बघू पुढं कुठं हायवे वगैरेला काय तिकडे भेटेल का. आणि आपला 5वा मेंबर मी बोललेलो आलेला आहे, एकदम खतरनाक रायडर. या कोण आहे आणि हा काय करतो ते तुम्हाला नंतर दाखवतो. काय बरोबर आहे की नाही काही. आता तुम्हाला नंतर भेटतो. आता हर्ष वगैरे पण तिथं आलाय, तिथं त्याला भेटू आणि मग सगळे निघूया. मित्रांनो, आता आपण राईडला निघालेलो आहोत. आपल्या पाठी सगळी पलटत एकदम खतरनाक निघालेलो होता. आता आपला राईडचा पहिला पार्ट आहे की आपल्याला 2 मिनिटं तर मित्रांनो, आता आपल्या जरासा फर्स्ट ब्रेक थांबलेला आहोत आपण काटलेखंडीत. आता इथं देवीच्या मंदिरात थांबलं. आता इथं हर्ष दिसले सगळं एकदम जिगाड आलाय, एकदम नारळ विळ्यावर घेऊन आलाय. आजची राईड एकदम चांगली जावं त्यामुळे. तर आता 5ला उठ डब्बाच करायला उठणार होतो, डब्बा करायला उठलाय. वॉरियर 5ला उठून गाडी धुवत होता. गाडी शूज घेतले भाई, मी रायडिंग शूज घेतले ना भाई. आता इथं थांबूया जवळ आणि त्यानंतर निघूया. मित्रांनो, इथं आता हो दिसतं ना भाई. आता इथं आपण आता नारळ फोडण्यासाठी सगळी पोरं तयार चाललेली आहोत, आपली रायडर्स गँग. तर हर्षनी घेतलेला आहे मोठासा. फोटो बिटो घ्या रे दुसऱ्या फोनमध्ये. ते तुझ्या फोनमध्ये फोटो काढ. आता कोणत्या तरी काढा ना दुसरं. माझं थांब 2 मिनिटं थांब. व्हिडिओ घ्या एक. नाही, माझ्याकडेच व्हिडिओ आहे ना, सॉरी. आता इथं हर्ष उद्घाटन करत आहे आपल्या रायडिंग ग्रुपचं नवीन मोटर रायडर 100cc. या ग्रुपचं आज ओपनिंग हर्ष पाटील यांच्या हातातून नारळ फोडून होणार आहे. 100 काय करताय. चला होऊन जाऊन दे हर्ष. एका फटक्यात फोडला भाई. तिकडनं शूट कर ना. आडवा घे बोलतोस गाडी. हा घे चल. आणि हे हर्षनी उद्घाटन केलेलं आहे फ्रॉम द राईट. एक नंबर. मित्रांनो, आता आपण इकडून निघालेलो आहोत. आता आपलं पुढली डेस्टिनेशन फ्यूल पंपच आहे. अजून आपण इथं जरा नारळ वगैरे फोडण्यासाठी थांबलेलो. आता इथं पण जातो फ्यूल पंपवर पेट्रोल आणि हवा टाकू आणि त्यानंतर पुढं आपल्याला राईड पूर्ण कंटिन्यू करायचीच आहे. मला वाटतं आता फ्यूल पंपला हवा भरली ना, पेट्रोल भरलं की आपण एखाद वेळ नॉनस्टॉप राईड मारू तिथपर्यंतची, असं मला वाटते. समजा आपल्या ग्रुप लिडर जो सर्विस आहे त्यांनी काय युनिक काय म्हणजे आता कुठं काय खाण्यासाठी थांबलो तर एकाच वेळ थांबू, नाहीतर मग नॉनस्टॉपच मारू. नाहीतर बघू. आता तुम्हाला सांगेनच व्हिडिओमध्ये, तुम्हाला कळलंच कसं काय विषय. अजून तर कारली-खिंडीतच आहे मी. असा का व्हिडिओ बनवतो कारण का जो हवाचा फ्लो येईल ना तो इथं थांबेल, कारण का मी सर्वेच्या मागं बसलोय. तर त्यामुळे रेकॉर्डिंग अशी करतो मी, ते तुम्ही समजून घ्या यार. तर आता गाईज आता पण फ्यूल पंपला जाऊया. फ्यूल पंपला हवा टाकू, पेट्रोल दाखवतो, तुम्हाला दाखवीनच. त्यानंतर मग पुढली प्रोसेस तुम्हाला सांगतो कशी आहे. चलो.
मित्रांनो आता आपली हवा वगैरे घेतली आपण, भरली वगैरे, ते माझ्या लक्षात नाही आलं, जरा आमचा तिथे विषय चालू होता, तर त्यामुळे आता आपण इकडून निघालेलो आहोत. आता पूर्ण आता नॉनस्टॉप मारण्याचा ट्राय करू, कुठं मध्येच कोणचा काही झालं नाही तर आता आपण लेट्स गो. आता पुढे चालत राहूया. केसांची वाढ बघा काय लागते इथं हवेत. तर आज मी पूर्ण पल पाठी बसणार एकदम बादशीत. आपण बसं काही पाठवतो फिरायचं आज फक्त आपल्याला रायडिंग करायची टेन्शन नाही, कारण का आज माझ्याकडे हेल्मेट नाही आहे, जे होईल असं मला हेल्मेट. तर त्यामुळे तर आता आपण निघतो इथून. आता आपण चाललोय इस्कॉन टेम्पलला डायरेक्ट. आता बघूया कुठे थांबलो नाही ना तर बघू कुठलं. आता इस्कॉन टेम्पलला निघालोय. लेट्स गो. आपण इथं वडापाव वगैरे खाण्यासाठी थांबलोय. आता बघू इथं लोकेशनवर जरा चेक करत होतो. हरीश एकदम पुढे आहे. आता इथं एलेसनी हेल्मेट वगैरे घालते. इथं आपला एंटॉप आहे. गॉगल वरच घालतोस का काय? इथं आता हेल्मेट घालते. आता आपण इथून निघूया. ओके काही आपली केसांची वाट लागली सगळ्या. आता कुठे वडापाव वगैरे खायला थांबू. आता तेव्हा तुम्हाला भेटतो. तर मित्रांनो आता आपण इथे छोटासा ब्रेक थांबलो. आता इथं बघू काहीतरी खाऊ आणि त्यानंतर खाणं खावायचे. एलेस आज गुजरात ठेवायचे. तर आता इथं काहीतरी खाऊया आणि त्यानंतर मग पुढच्या राईडसाठी कंटिन्यू करू. त्याचा फोटो काढले खतरनाक. थंबनेलला ठेवला तर ठेवी. लेजेंडरी फोटो आहे. वॉरियर वाईने आपल्या दिलेले ऑर्डर. वॉरियर बॉय ऑन द टॉप. सॉरी सर्वेश बाय. एडिटर कट कर. अजून किती किलोमीटरची राईड आहे तुम्हाला सांगतो. किती किलोमीटरची राईड बाकी आहे. अजून 15 किलोमीटरसाठी राईड बाकी आहे. तर आता बघूया कसं काय. तर इथं तुम्ही वॉरियरनी कशी गाडी चालू आहे त्याचे व्हिडिओ बघते सगळ्या. मित्रांनो आता आपल्या इथे वडापाव मागवलेले आहेत. 5 वडापाव टोटल एकदम खतरनाक. आता हे सगळं खाऊया आणि त्यानंतर मग कल्टी मारूया. मित्रांनो आता आपण एकदम प्रोफेशनली रिक्रूट केलेलं आहे. म्हणजे आता आपल्यात बरेचसे रायडर नवीन आहेत. तसं म्हणजे हर्ष फर्स्ट टाइम नाही, आय थिंक सेकंड टाइम राईड करतोय आणि आम्ही पण सेकंड टाइमवर राईड करतोय. एंटॉर्क आणि म्हणजे आपला जो गौरव आणि आपला सर्वेश आहे त्यांना राईडचा एक्सपिरियन्स जास्त आहे. त्यामुळे आता आम्हाला लीड करतोय आपला सर्वेश, त्याच्या मागे हर्ष आणि मध्ये आम्ही आहोत आणि आपल्यासोबत आपल्या पाठीमागे आहे आपला गौरव. तर असं आम्ही आता एक लाईनअप तयार केलेला आहे. या लाईनअपने आता आम्ही चालतोय. आता करंबलीपर्यंत मला वाटते सर्वेचा रस्ता माहिती आहे. त्याच्या पुढून आता आम्ही टाकणार आहोत कसं जायचं म्हणजे गुगल मॅपला टाकू. आता बघू शकता लाईनअप असा आहे परफेक्ट एकदम. इथं पाठीमागे तर अशी आपली लाईनअप रेडी झालेला आहे. आता इथं एक थांबायला लागेल. त्यानंतर मग आपण तुम्हाला भेटतो डायरेक्ट इस्कॉन टेम्पलला. मित्रांनो आता आपण पोचलेलो आहोत मस्त की इथं माझ्या पाठच्या साईडला इस्कॉन टेम्पल आहे. आता आपण इथं पोचलो. आता इथं आपली पार्किंग वगैरेचा सिस्टम चालू आहे. सगळं पार्क वगैरे हेल्मेट वगैरे सेट कसे करत तुम्हाला दाखवतो. तिकडून लॉक बी आणला भाई लोकांनी. तुम्हाला दाखवतो कसं काय. मित्रांनो बघू शकता इथं मस्त आहे की सगळे हेल्मेटला लॉक लागते. तिकडं हरची आणि एलेची गाडी आहे. इथं आपली थॉर एडिसन आणि NG4 फ्रीडम दोघांनी लॉक लावले. तुम्हाला दाखवतो खतरनाकच लॉक लावलाय. लॉक बघू शकता काय लावले. एकदम खतरनाक असे लॉक लावले दोघांनी. आता इथून निघतोय. एलेसनी कॅमेरा पण आले असते का कॅमेरा ना गाईच बघू शकता. एलेसने आज DSLR पण आले. इथं फोटोशूट साठी काढूया. आता एलेसने आता पहिले अलाउड आहे काय बघा. ते आता तिकडे त्या इस्कॉन टेम्पल मध्ये जाऊन नसतं. मित्रांनो आता आपण इथं पोहोचलेलो आहोत इस्कॉन टेम्पलला. आता इकडे पुढे आता इथं चप्पल काढण्यासाठी लेट्स गो. मित्रांनो आता आपण इथं आपले शूज वगैरे काढलेले आहेत. तुम्हाला इकडला व्ह्यू दाखवतो. सेल्फी स्टिक वरती करून इकडल्या साईडला इस्कॉन टेम्पल. तर मित्रांनो इथं बघू शकता. इथून तुम्हाला परफेक्ट व्ह्यू दाखवतो. तुम्हाला जरा असा करतो. ओके इथून एकदम परफेक्ट सेट व्ह्यू. आणि इथं आता मी आता फोटोशूट करणार आहोत. व्हिडिओ पण आहे ना मोड. व्हिडिओ काशी काढतो आणि त्यासाठी आता आपण इथं थांबलो. आता इथं मस्त आहे की इस्कॉन टेम्पलच्या रेकॉर्डिंग स्टार्ट करू गावात. मित्रांनो इथं बघू शकता खतरनाक व्ह्यू. खतरनाक. पाणी बिनी उडव. थांब तिथं पाणी बिनी आता उडून टाक. एलेचा मोबाईल जाईल मग आता काही नाही फरक पडत.
मित्रांनो आता आपण इस्कॉन टेम्पलमध्ये आलो आणि इथे आता व्हिडिओ अलाउड नाही. आता आपण बघूया काहीतरी. तर मित्रांनो आता आपलं सगळं जुगाड वगैरे झालेलं आहे मस्त आहे की. आपली आता जरा फोटो बिटो काढत होतो आणि आता इथं मस्त आहे की व्हिडिओ शूटिंगचा काम चालू आहे. तर बघूया इस्कॉन टेम्पल आहे इथून. पूर्ण इस्कॉन मधून निघालेलो आहोत. आता आपण इथून चालले मुंब्रा देवी टेम्पलला. मित्रांनो तुम्हाला हा वरतून जो ब्रिज चालला ना तो मेट्रोचा रूट आहे. इथून समोर काय बेलापूर ना ब्रो नाही नाव विसरलो. म्हणजे तुम्हाला पुढे जाऊन सांगतो. हा मेट्रो स्टेशन इथून समोरच आहे. तिथून आपण मेट्रोची राईड वगैरे करू शकतो जर इच्छा असेल तर. आपल्याला आता जायचं आपल्या दुसऱ्या रूटवर. तर तुम्हाला हे दाखवण्यासाठी इकडे थांबलोय. मस्त गीत आहे मेट्रो स्टेशन पेठपाडा. ओके इथून मला वाटतं वरती इथून रस्ता असेल ना वरती त्याला मेट्रो स्टेशनला. तर तिथून समोरच रस्ता असेल वरती जाण्यासाठी. पण एकदम खतरनाक असं वाटतं वरतून हायवे आपण खरेदी मेट्रो स्टेशन आहे. एक नंबर. हे आवडलं आपल्याला. एक नंबर अशी जागा आहे इकडं. हा बघा तुम्हाला आता आपण पोहोचलो. आपण प्रवेश बाहेर आणि एंटर एक्झिट. ओके ही आय थिंक सो एक्झिट एरिया. अरे खूप असलं ना की कन्फ्युजन नाही. हां तर इथून आहे. इथून एंट्री आहे वरती जाण्यासाठी. पण ती आता बंद काय ती मला काय आयडिया नाही. एक्सिलेट कर एक्सिलेट. साऊंड चेक काय वन्स फोर एक नंबर असा खतरनाक सा आवाज. तुम्हाला कुठं एक टनल वगैरे आली मोठी अजून एक रिॲक्शन पण दाखव. हा रिॲक्शन पण दाखव. तर इथून मेट्रो स्टेशन संपाना. आणि आता इथून आता तुम्हाला बघतो काय कुठं नाही युनिक आलं तर दाखवतो परत. आपण इथं ज्यूस प्यायला थांबलं मस्त आहे की. आता जरा एक ज्यूस ब्रेक मस्त आहे की इथं जायचं. हँग द ज्यूस. तर आता ज्यूस वगैरे पिऊन आणि इथून मला वाटतं 10 किलोमीटर असेल ना. आता अजून फक्त 10 किलोमीटर समथिंग काहीतरी रस्ता राहिलाय. आता तो कव्हर केला की आपण मुंब्राला पोहोचू. तर अभी निकलते अभी इधर आपण रस्ते पे इथे ज्यूस पिणे निकलते. अभी निकलते आगे. ओके तर आता पुढे जाऊया. आणि त्यानंतर तुम्हाला दाखवतो काय युनिक मस्त. आता इथून 2 सुपर बाईक केल्या. 51,000 होती माझं. काय MH40 हायवे. MH ना या रस्त्याचं नाव आहे MH40 हायवे. तर आता आपण त्या हायवेवर आहोत. आता आपल्या इथून एक 51,000 गेलं. 2 नाही 300 कुठला तरी 2 सुपर बाईक होत्या. मला पहिला आवाजच ना आला. नंतर ही बोलली सुपर बाईक. तर मी त्यावर तिथपर्यंत ती दोघं निघून गेली एक्सिलेटर देऊन. तर त्यामुळे ती मला दिसली नाही. तर ते जाऊन द्या काही टेन्शनवाली कोई बात नाही आहे. अभी तुम्हाला पुढे जाऊन भेटतो कसं काय विषय. ओके हे आहे इथून 21 किलोमीटर. तर आता तिकडे चालू. आता तिकडे जाऊन तुम्हाला रेकॉर्डिंग वगैरे दाखवतो. आता हायवे वगैरे घेतणार मला डायरेक्ट पोहोचेल जागेवर जाऊन डायरेक्ट तुम्हाला दाखवतो. मला इस्कॉन टेम्पल कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा. इकडे मस्त फोटो वगैरे शूट केले आम्ही. मस्त एरिया. आतमध्ये फोटो वगैरे अलाउड नाहीत काढणे तरी पण ह्यांनी काढलेले आहेत खतरनाक झाली. एक नंबर. हे पण क्लिप्स वगैरे घेतल्यात त्या पण तुम्हाला बघायला भेटतील. ओके अभी तर निघलते. मित्रांनो आता इथं फ्यूल पंपवर थांबलेलो मी. जरा पाठी बघू शकता फ्यूल पंपवर. आता इथं फ्यूल पंपचे आम्ही पेट्रोल भरण्यासाठी थांबलेलो. आणि वॉरियर CNG भरत होता. त्याचं झालं CNG भरून काय. आता इकडून डायरेक्ट आता पोचू. आपण मुंब्राला पोचलोय ना. आता मी इथं पेट्रोल टाकत होतो. ओके आता इकडून निघूया आदित्य वॉशरूमवरून. काहीच आता आपण पोचलेलो आहोत मुंब्रा देवी टेम्पल. आणि पाठून हेलेस एकदम प्रोफेशनल फोटोग्राफर सारखं येतं. एकदम खतरनाक वाटतं रे कपड्यात. तर आता आपण पोचलेलो आहोत मुंब्रा देवी टेम्पल. आता जम पुढं आहे म्हणजे अजून तिथे जाईल. समोर दिसते मला आपली 3 जण पुढे चालू. इथं पाठीमागं बाईक पार्क केला. हँडल लॉक वगैरे केलेले आहे. आता तुम्हाला मी कॅमेरा रोटेट करून दाखवतो किती पायऱ्या चढायचे तुम्हीच बघा. आता माझा तरी लय दूर निघणार असं मला फिलिंग येतं. आता पायऱ्या बघूनच आता फक्त तुम्हाला दाखवतो रोटेट बघू शकता. हे वरती मला वाटते मुंब्रा देवी टेम्पल आय थिंक सो. आई मुंब्रा देवी. आणि इथून खालतून एंट्री आहे. इथून एवढं वर जायचं आहे. आज तर माझा धूर निघणारच आहे.
परत आता दुपारचे किती वाजलेत तुम्हाला सांगतो बरोबर, काहीतरी 11:30 वाजले समथिंग. आता एवढ्या वरती परत चढायला लागला. तर चला तुम्हाला आता चढूया आणि मग बघूया कसं काय विषय आहे. तर आता पकडण्याची प्रोसेस सुरू झालेली आहे. आता आपण पायऱ्या चढून तुम्हाला नंतर एकदम वरतीच भेटीन, कारण का सगळी एनर्जी तर इथं संपल. तर मित्रांनो आता आपलं मुंब्रादेवी एकदम कम्प्लीट झालेलं आहे आणि हा आपला इकडंच ब्लॉग संपवतो, कारण का ना आपला ब्लॉग जाम मोठा झाला आहे. आणि आता परत ह्या आपल्या मागच्या ब्लॉग पार्ट 2 सारखा ह्या ब्लॉगचा पार्ट 2 येणार आहे. आता आम्ही दुसऱ्या लोकेशनवर जाऊ. तर आता हा ब्लॉग मी इथंच एंड करतो. मित्रांनो हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब तब तक के लिए बाय बाय.